मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, 3 पार्ट आपण या स्टोरीचे पाहिलेले अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डेचे. त्याच्यामध्ये सुरुवातीला ॲस्ट्रॉलॉजीची पार्श्वभूमी, फिजिकल बॅकग्राऊंड, ॲस्ट्रॉलॉजीचे लागणारे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वगैरे वगैरे. आता या स्टोरीमध्ये नवीन एपिसोड आपण स्टार्ट करतात. त्याच्यामध्ये एक क्लायंट आलेला आहे. तो क्लायंट या ॲस्ट्रॉलॉजरला चॅलेंज करतो. कसं चॅलेंज करतो ते आपण शेवटच्या भागामध्ये पाहिलं होतं. त्याने म्हटलं होतं की इफ यू फाइंड माय आन्सर्स सॅटिस्फॅक्टरीली, माझी जर उत्तरं तुम्ही समाधानकारक दिली तर विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर माझी उत्तरं तुला समाधानकारक वाटली तर मला तू 5 रुपये देशील का? 5 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. जेव्हा आण्याचा हिशोब होता तेव्हा रुपये म्हणजे खूप मोठी किंमत होती. त्याने म्हटलं नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास. त्याने म्हटलं मग 8 आणे तरी देशील का? तो बोलते ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. जर तू चुकला ना तर मी जे देईल त्याचे ट्वाईस तुला परत करावं लागणार. सेड द स्ट्रेंजर. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. पॅक्ट म्हणजे पैज, शर्यत लागली दोघांमध्ये. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर द लिटल फर्दर आर्ग्युमेंट. अजून झाली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अ प्रेयर टू हेवन्स. त्याने असं केलं, देवा तूच वाचवणार आहे. कारण आता हा बाप माणूस भेटलेला आहे. इतके दिवस चालून जात होतं. आला ग्रामीण भागातला गरीब बिरीब माणूस, चिवत्या बनवलं, फसवलं, काहीचं काही सांगितलं. 90% खरं, 10% खोटं, 10% खरं, 90% खोटं, ॲडजस्ट होऊन जायचं. आता हा डेंजर माणूस आलेला. त्याने ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन्स ॲज द अदर लिट अ चिरूट. चिरूट म्हणजे सिगरेट. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस. कॉट अ ग्लिम्स म्हणजे नजरेस पटले. ग्लिम्स म्हणजे दृष्टिक्षेप. जसं त्याने ती सिगरेट पेटवली, चिरूट पेटवलं, आकाडीमुळे, पेटलेल्या आकाडीमुळे प्रकाश जरा तो त्याच्या चेहऱ्यावर पडला बाय द मॅच लाईट. आणि हा लाईट कशाला? मॅच लाईटमुळे त्याला त्या समोर असणाऱ्या माणसाचा चेहरा दिसला. देअर वॉज अ पॉज. तो चेहरा पाहिला, धस्कन झालं. वातावरणाचा पॉज निर्माण झाला. बॅकग्राऊंडचा भोईस शांत झाला, स्तब्ध झालं. ॲज कार्स हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर्स. जुटका ड्रायव्हर्स म्हणजे घोडागाडीचे. जुटका ड्रायव्हर्स सोअर ॲज देअर हाऊसेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. द सेमी डार्कनेस, अंधार आहे, गुजेडे असं डार्कनेस आहे. दे सॅट डाऊन सकिंग हिज चूट. ते दोघं बसले. एक माणूस त्याच्यासोबत आणखी होता. ते बसले, चिरूट सक करत आहे. पॉफिंग आउट, धुवा बाहेर सोडत आहे. सॅट देअर रुथलेसली. एकदम डेंजरसारखा बसलेला आहे, क्रूरतेनं बसलेला आहे, चॅलेंज करत बसलेला आहे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्या ॲस्ट्रॉलॉजरला जरा आता चॅलेंजेस वाटायला लागले, अनकम्फर्टेबल झालं आहे. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. त्यांनी म्हटलं की हा तुझा आणा वापस, मी अशा प्रकारचे चॅलेंजेस स्वीकारत नाही. बरं. इट इज लेट फॉर मी टुडे. त्यांनी पळता पाय काढून घ्यायचा प्रयत्न केला की नाही बा, मी अशा प्रकारचे चॅलेंजेस काही स्वीकारत नाही. मला असे चॅलेंजेस स्वीकारायची आवश्यकता नाही आणि मी आधी उशीर झालेला आहे मला. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. बंडल अप म्हणजे दुकान बंद करायचं, त्याचं सगळं घरी जायची तयारी त्यांनी केली. द अदर हेड इज रिस्ट अँड सॅड. दुसऱ्याने त्याची मनगट पकडलं आणि तो बसला खाली आणि म्हटलं यू कॅन नॉट गेट आउट ऑफ इट नाव. पैज लागलेली आहे, आता तू मला सोडून जाऊ शकत नाही, तुला उत्तर द्यावंच लागेल. यू ड्रॅग्ड मी इन वाईल आय वॉज पासिंग. मी चाललो होतो, तुझ्यामुळे मी हे थांबलेलं आहे, तुला माझं समाधान तर करणं आहेच. घाबरला ना आता. जबरदस्ती त्या माणसाने पकडलं झालं. आता याचं काय सांगणार आहे, का सांगणार नाही, त्याचं कारण मोठं सस्पेन्स आहे. म्हणून आपण इथे मुद्दे पाहिलेले आहेत. पॉईंट नंबर 1, द मेन एपिसोड सुरू झाला, मीटिंग बिटवीन द क्लायंट अँड ॲस्ट्रॉलॉजर. आणि आता क्लायमॅक्स होणार आहे. क्लायमॅक्सचं इव्हेंट सुरू झालेला आहे. तो म्हणतो लिव्ह मी. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड ऑफ हिज ग्रिप.
अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. त्याचा आवाज थरथर झालेला आहे, शांत झालेला आहे, फिक्का पडलेला आहे, आवाज येत नाही आहे. लिव्ह मी टुडे. तरी म्हटले की मला आजच्या दिवस सोड, माफ कर मला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. उद्याला बोल. त्याला माहिती आहे हा माणूस उद्या काही येत नाही, की मग मीच येणार नाही, हा आला तरी. पण टाळायचं, तर टाळण्यासाठी केलेले प्रयत्न आहे. त्या माणसानं त्याची काय केलं, द अदर thrust his palm in his face and said, challenge it, challenge. त्यांनी चॅलेंज घेतलंय ना, चॅलेंज आहे. गो चॅलेंज इट, चॅलेंज स्टार्ट कर. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ थ्रोट ड्राईंग अप. असं केलं त्याने, पण त्याचा थ्रोट ड्राय झालेला आहे, सुकलेला आहे घसा, तोंडाचं पाणी पळालेलं आहे. त्यांनी चाट मारायला सुरुवात केली पहिल्यासारखी त्याची. देअर इज अ वुमन. एक तो ऐकून तो म्हणतो की बस, डॉट 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 डॉट, म्हणजे वाक्य संपलं त्याचं. तो म्हणतो स्टॉप. सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. तू जे सगळं सांगतो ना, छटा मारतो ना, ते मला ऐकायचं. मला फॅक्ट ऐकायची आहे, मला वस्तुस्थिती ऐकायची की मी या शहरामध्ये का आलेलो आहे ते सांग. मला ज्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे ते सांग. असं झालेलं आहे. स्टॉप, द अदर सेड, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. त्याचा एकच प्रश्न, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. मी ज्या कामासाठी आलो आहे त्या कामात मी यशस्वी होईल की नाही पहिले सांग. बाकी घेणं दिलं नाही. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉज. जोपर्यंत तू शरणागती प्राप्त करत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ऑल युअर कॉईन्स, सगळे तुझं जेवढं आहे ना तेवढं मी घेऊन गेल. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन. त्या ॲस्ट्रॉलॉजरनं काहीतरी पुटपुटला, मंत्रोच्चार केले असतील. देवा तूच वाचवले, गाली लोटांगण वंदिने चरणं तूच वाचवा आता. अँड रिप्लाइड, ऑल राईट. त्यांनी बी जरा ताकद कसली, आणि ठीक आहे रे म्हणे, ठीक आहे, ओके, ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. मी जर तुला जे सांगितलं ते तुला पटलं तर रुपया द्यावा लागेल. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. नाहीतर मी माझं तोंड उघडणार नाही. ही कंडिशन. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आफ्टर अ गुड डील ऑफ हॉगिंग. हॉगिंग म्हणजे बार्गेनिंग. घासा तो हा म्हणायचा, हा नाही म्हणायचा, तो नाही म्हणायचा, हो हा म्हणा, असं चाललंच आहे सगळं. द अदर ॲग्री. तो दुसरा ॲग्री झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वर लेफ्ट फॉर डेड. एम आय राईट. वाक्य नीट समजून घ्या. यू वेअर लेफ्ट फॉर डेड. तू मरता मरता वाचलेला आहे. तुला कोणी मारायला टाकून दिलं होतं. एम आय राईट. बरोबर आहे का सांग. टेल मी मोर. म्हणतो वा, बरोबर सांगितलं तू, अजून सांग रे बाबा मला. अ नाईफ वॉज पास थ्रू यू वन्स. तुला एका व्यक्तीने चाकू मारला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. मग तो समोर जाऊन बोलतो, बापरे गुड फेलो, तुला बरोबर समजलं, हुशार आहे तू. ही बॅड ही चेस्ट टू शो द स्कार. त्यांनी चेस्ट ओपन केली त्याला दाखवायला जखम. तिची जखम झाली होती, तिचं व्रण, स्कारचा अर्थ आहे व्रण. तो व्रण त्यांनी दाखवायला सुरुवात केली. व्हॉट एल्स. अजून सांग. त्याला आता क्लायमॅक्स वाढला ना, अजून सांग पुढे कसं, तुला कसं समजलं ते मला सांग, असं विचार तो करतोय. अँड देन यू वर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि जवळच्या शेतात असणारी विहीर जी आहे त्या विहिरीमध्ये तुला फेकून दिलं होतं चाकू मारून. यू वर लेफ्ट फॉर डेड. तू मेला आहे असं समजलं, आणि ज्याने तुला मारलं तो निघून गेला. तो शॉक झालेला. तो म्हणतो, आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय म्हणजे प्रवासी जाणारा, हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. पीप म्हणजे डोकावून पाहणे. ज्या विहिरीत तो पडला होता ना, डुक काहीतरी आवाज आला असेल, एखाद्या जाणाऱ्या माणसानं त्या विहिरी डोकावून पाहिले की आवाज कसला येतोय. जर त्या माणसानं पाहिलं नसतं तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो.
एक्सक्लेम द ओव्हरवेल्म बाय एन्थुसियाझम. तो दुसरा जो आहे ना आलेला भविष्य पाहायला, त्याला एकदम उत्साह निर्माण झाला की मला आता त्या माणसापर्यंत पोहोचणार आहे की ज्याचा मला शोध घ्यायचा आहे. वेन शॅल आय गेट ॲट हिम. तरी म्हटलं की मी त्याच माणसाच्या शोधासाठी मला तो कधी भेटेल हे मला उत्तर फक्त सांग. ही आस्क क्लेन्चिंग हिज फिस्ट. त्याचं मनगट पकडून सांगितलं की गड्या आता मला त्याला धरायचं आहे, तो मला कधी मिळेल, मला त्याचा बदला घ्यायचा, तू सांग रे पटकन. त्याने उत्तर दिलं द नेक्स्ट वर्ल्ड. या जगात तर तुला तो भेटणार नाही, तो नेक्स्ट वर्ल्डमध्ये पुढच्या जन्मी. नेक्स्ट वर्ल्ड आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. ही डाईड 4 months ago. 4 महिने झाले तो मेलाय रे. इन अ फार ऑफ टाउन. इथून खूप दूरवर गाव आहे, तुझ्या गावापासूनही दूर आहे, तिथं तू मेला आहे. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. तो तुला तर कधी दिसणार नाही, मेला तो. द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. ग्रोन म्हणजे त्याला असं असं केलं त्याने की तो मेला नव्हता पाहिजे, मी त्याला मारला असता. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरु नायक. अरे तो समोरचा थटाकार झाला ना. ॲस्ट्रॉलॉजरनं त्याचं नाव सांगितलं की तू गुरु नायक आहे. यू नो माय नेम. त्याला शॉक वाटलं की तुला माझं नाव माहीत आहे. यू नो माय नेम सेड द अदर टेकन बॅक. म्हणजे शॉक बसा त्याला. मान गए उस्ताद, असा ॲस्ट्रॉलॉजर तुम्ही आयुष्यात नाही पाहिला. क्या बात आहे. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स. गुरु नायक एवढंच नाही, मला सगळंच माहिती आहे. लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. काय म्हणते मी ते ऐक. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. इथून तुझ्या गावाला उत्तरेकडे 2 दिवस लागतात जायला. इतक्या लांबत तुझं गाव. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. गाडी पकड, भाग जा, थांबू नको आता. ही टूक अ पिंच ऑफ अ सॅक्रेड ॲश. परत. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ. बघ आता मी तुला सांगितलं, आता तुला पुढचं सांगतोय की तुझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे. तो जर इथे थांबला तर तुझं काही बरं वाईट होऊन जाईल. तू इथून निघून जा. आय सी अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू घरापासून दूर आला ना आता तुझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊन जाईल. त्यांनी रक्षा त्याच्या हातावर दिली, राग त्याच्या हातावर दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. कपाळाला लाव आणि चालली. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. या दिशेने यायचं नाही, तू नॉर्थच्या दिशेनं जा. आता इथे आला ना तर इकडं परत कधीच यायचं नाही. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि जर तू पुन्हा इकडे आला तर जगणार नाही, पण इकडे नाही आला तर 100 वर्ष नक्की पूर्ण करशील. गुरुनायक जा. त्यांनी सांगितलं वाय शुड आय लिव्ह होम अगेन. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. त्यांनी म्हटलं की मी घर का सोडायचं, का. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हेम. लुक फॉर म्हणजे सर्च करणं. लुक फॉर हिम अँड टू चोक आउट हिज लाईफ इफ आय मेक हिम. जो मला शोधतोय, मी ज्याला शोधतोय ना, तो जर मला भेटला ना तर त्याचा मी चोक करेल, गळा आवळून दाबून मारून टाकेन त्याला. ही शू की झेड रिग्रेटफुली त्याला पश्चाताप करत साला हा मेला हो, मला जिवंत सापडला पाहिजे होता. दाबूनच टाकला असा, खुपसून टाकला असा, नरळा दाबून टाकला असा त्याचा. असा त्वेषानं रागानं तो गुरु राहिलेला आहे. ही हॅज एस्केप माय हँड. माझ्या हातातून तो सटकला, पुढच्या जन्मात तो सोडणार नाही त्याला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. डिझर्व म्हणजे लायकीचे असते, तो त्याच्या लायकीचाच होता. बरा मेला तो. यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. लॉरी म्हणजे ट्रक. एका ट्रकच्या खाली तो क्रश झाला, चुराला झाला, चेंदा मेला झाला त्याचा, मेला तो. द अदर लुक टू ग्रेटिफाईड हिअर. ग्रॅटिफाईड म्हणजे सॅटिस्फाईड, प्लीज्ड, हॅपी. ते ऐकून बरं झालं की सारा चांगला आराम होती ना मेला. ट्रक खाली येऊन गेला ना, बरं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम. द ॲस्ट्रॉलॉजर पिकड अप हिज आर्टिकल अँड पुट देम इन टू हिज बॅग. ते तर तो गेला निघून. गुरुनायक याने दुकान बंद केलं, घरी आला. घरी आल्यानंतर बायको काय डायलॉग वापरते ते. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन.
तो लाईट जो होता तोही गेला. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस, सगळं अंधार झालेला. अँड सायलेन्स आहे. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. हा फुल मूडभर त्यानं कॉईन्स त्याला दिले की घे बाबा घे, मला माझं उत्तर मिळालं, धन्यवाद. पण साला तो सापडला नाही मला. जसं शोधात मी आलो इथं, तो मला सापडायला पाहिजे होता. इट वॉज नियरली मिड नाईट झाली आहे. 11:30ची वेळ होऊन गेलेली आहे. वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम, हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. दारात ये घरात जा, दारात ये घरात जा. बायको त्याची वाट पाहते की अजून कशी आली नाही, वेळ झाला त्यांना. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड अन एक्सप्लेनेशन. घरी उशीर झाला की तुम्ही उशिरा का आले? प्रत्येक बायकोचा नवऱ्याला हा पहिला प्रश्न असतो. तुम्ही तिथे काय केलं, कशासाठी उशीर झाला, काय झालं काय नाही, ह्या सगळ्या म्हणजे तुम्हाला उशीर व्हायची चिंता नाही, पण त्याच्यामागची शंका आहे तिने व्यक्त केली. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड काउंट देम. त्यांनी घेतली चिल्लर, घेत मोज. वन मॅन गेव ऑल दॅट. एकाच माणसाने दिली, एकाच माणसाने आज पोटभर धंदा करून टाकला आपला. 12.5 आनास, 12 आणि अर्धा, 12.5 आणे होते. किती? 8 आणे म्हणजे 50 पैसे. म्हणजे इतके पैसे त्याला त्या माणसानं देऊन टाकले. शी वॉज ओव्हरजॉईड. खूप आनंद झाला तिला. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. उद्याला मी कोकोनट आणि जॅगरी, गूळ, नारळ वगैरे सगळं आणि खूप झाली. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज. खोबऱ्याच्या वड्या करीन म्हणे पूर्व कधीतरीपासून मागून राहिलेले गोड खायला. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हिम. त्याच्याकरता छानपैकी मी बनवेल. द स्वाईन हॅड चीटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी. आता त्या ॲस्ट्रॉलॉजरला त्यांनी रुपया द्यायचं प्रॉमिस केलं होतं, पण यांनी आनंदाच्या भरात मोजल्याने त्यांनी देऊन टाकली. जाऊ दे, चला आता आपलंही ज्याच्यासाठी आपण आलो होतो ते आपलं काम संपलं होतं. त्यांनी होते रुपया काय घ्यायचा, जे असेल ते घेऊन टाक. त्यांनी 12 त्याला दिलं. द स्वाईन हॅड चीटेड मी. त्या मूर्ख माणसानं मला फसवलं. ही प्रॉमिस मी अ रुपी. 1 रुपया त्यांनी प्रॉमिस केलं होतं. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ही लुक्ड अप ॲट हिम. शी लुक्ड अप ॲट हिम. तिनं त्याच्याकडे वर पाहिलं. आवाजामध्ये तुमचा डेंजरपणा वाटतो, भीती वाटते. यू लुक वरीड. तुम्ही चिंतित पडल्यासारखं दिसतात, काळजी पडल्यासारखं दिसते तुमची. व्हॉट इज रॉंग? व्हॉट इज रॉंग? काय झालं? तो नथिंग. आफ्टर डिनर सिटिंग ऑन द पायल. पायल म्हणजे आपली खाट. त्याच्यावर बसला तो. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आज माझ्या आयुष्यातला मोठा लोड संपलेला आहे. भीती होती, ती भीती संपलेली आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑन दीज इयर्स. इतके दिवस विचार करायचो की माझ्याकडून एक माणूस मारला गेलेला आहे. त्या माणसाचं ब्लड माझ्या स्टेन्स, माझे खुनी हात आहेत, मी मर्डरर आहे, अशी भीती माझ्या मनामध्ये सदैव होती. आज ती संपलेली आहे. I thought I had the blood of a man on my hands all these years. That was the reason why I ran away from home. त्याच्याचमुळे मी घर सोडून इतक्या लांब परत आलो होतो. 2 दिवस का ट्रेन इतक्या लांब. नॉर्थ साईडला तो राहतो होता, साऊथ साईडला गेला, अपोजिट डायरेक्शनला गेला. सेटल हिअर अँड मॅरीड यू. ही इज अ लाईफ. ज्याचं मी खून केला होता, ज्याला मी विहिरीत फेकलं होतं मेला समजून, अरे तो जिवंत आहे. माझ्या मनावरचा एक ताण गेला की मी मर्डरर नाही. मी खुश आहे की मी कोणाचा जीव घेतला नाही. आणखी रिलॅक्स आहे की आता तो मला कधीच शोधणार नाही. का? कारण मी त्याला उत्तर दिलं की तो लॉरीखाली चिरडून मेला. रिलॅक्स आहे. She gasped. You tried to kill him? तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केला तर काय? तिला काही सांगितलं नाही आहे. कशाला सांगणार मी खुनी आहे? खुनी माणसाची कोण लग्न करणार होतं? त्याच्यामुळे तिने काहीच सांगितलेलं नाही. यस, इन आवर विलेज. आमच्या गावात तो लँडलॉर्ड जो होता ना,
तो दारू पिण्याचा याला खूप शौक होता आणि त्या शौकामुळे तो खूप दारू पीत बसला होता आणि त्यांनी याला इन्व्हाइट केलं. दोघांमध्ये भांडणं झाल्यामुळे यांनी धरला चाकून खूप असतं त्याला वाटलं आता भानगड होईल सारी, आपण पकडल्या जाऊ. त्याच्यामुळं काय केलं यांनी, विहिरीत फेकून दिला त्याला, विहिरीत चढून मरून जाईल. पण तो जिवंत होता, ते त्याला आठवलं. वी ड्रँक, आम्ही दोघांनी काय केलं होतं, दारू पिली होती. गुरुनायक आणि हा ॲस्ट्रॉलॉजर ड्रँक, गॅम्बल्ड, जुगार खेळला, पत्ते खेळले, अँड क्वारल्ड बॅडली वन डे. बॅडली म्हणजे खूप बेकार भांडणं केलं होतं. व्हाय थिंक ऑफ इट नाव, तो म्हणतो आता मी का विचार करायचा, टाईम टू स्लीप, झोपेची वेळ झाली, याचा विचार करायची आहे का, जो विचार करायचा होता तो संपला, आता मला विचार करायची आवश्यकता नाही. ही सेड यॉर्निंग, याला म्हणतात यॉर्निंग, जांभईले. स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पायल, स्वतःच्या मस्तपैकी खाटीवर ताणून दिलं, झोपून राहिला, रिलॅक्स झाला. इथे आपला हा लेसन पहिला संपला. चारी पाठ काळजीपूर्वक ऐका, वेळात वेळ काढून ऐका. आवडले तर नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनल जे आहे माझं ते शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, ओके, गुड डे.